जेव्हा आपली स्वतःची सावली ही अनोळखी बनते आणि ज्या कुंकुवासाठी मी माझा आत्माही गहाण ठेवला होता, तेच कुंकू मला गुन्हेगार म्हणून पोलिसांच्या हवाली करतो आहे, तेव्हा समजून घ्या की देवही तुमच्या परीक्षेला घाबरला आहे. 2 वर्ष एका मृतदेहाची सेवा करण्याचे फळ मला हे मिळाले की त्यांनी मला ओळखण्याचाही नकार दिला. पण जेव्हा पोलीस मला ओढत नेत होते, तेव्हा माझ्या नवऱ्याने चोरून माझ्या तळहातावर एक घडी केलेला कागद ठेवला. त्यावर जे काही लिहिले होते त्याने माझ्या पायाखालची जमीनच सरकवून घेतली, कारण त्या कागदावर माझे नाव रेवा आहे. आज मी मागे वळून माझ्या आयुष्याच्या त्या तुकड्यांकडे पाहते, तेव्हा आत्मा थरथर कापतो. लोक म्हणतात की वेळ सर्व जखमा भरून काढतो, पण काही जखमा अशा असतात की वेळ जातो तसतशा त्या अधिक खोल होत जातात. माझी कहाणी त्या वळणावरून सुरू होते, जिथून कोणत्याही सामान्य मुलीची स्वप्ने संपतात. लग्नानंतरचे ते पहिले वर्ष एखाद्या सुवर्ण स्वप्नासारखे होते. अभय, माझे पती, फक्त जीवनसाथी नव्हते, ते माझे संपूर्ण विश्व होते. एका छोट्या शहरातील अरुंद गल्लीत आमचे ते छोटेसे घर आनंदाने इतके भरलेले होते की शेजारीही म्हणायचे की या दोघांना कोणाची नजर लागू नये. अभय एका खासगी कंपनीत साधी नोकरी करत होते, पण त्यांच्या मेहनतीत आणि प्रामाणिकपणात अशी एक चमक होती जी मला नेहमी सुरक्षित वाटायची. ते नेहमी म्हणायचे की रेवा, मी तुला या जगातील सर्व सुखे दे, यासाठी मला माझा जीवही द्यावा लागला तरी चालेल. मला काय माहीत होते की त्यांचे हे शब्द एक दिवस इतक्या भयानक सत्याच्या रूपात माझ्या समोर येणार आहेत. ती अशुभ संध्याकाळ आजही माझ्या डोळ्यांसमोर एखाद्या भयानक चित्रपटाप्रमाणे फिरते. 24 जुलैची तारीख होती. सकाळपासूनच आकाशात उदासी पसरली होती आणि संध्याकाळ होत होत काळ्या ढगांनी संपूर्ण शहराला आपल्या कवेत घेतले होते. मी स्वयंपाकघरात त्यांना आवडणारी भजी बनवत होते, कारण त्यांना पावसात चहा आणि भजी खूप आवडायची. बाहेर कडकडणाऱ्या विजेच्या आवाजाने माझे हृदय वारंवार थरथरत होते. एक विचित्र बेचैनी माझ्या छातीत घर करून बसली होती. मी अनेकदा त्यांना फोन केला, पण फोन बंद लागत होता. मला वाटले की कदाचित कार्यालयात काम जास्त असेल किंवा पावसामुळे ते कुठेतरी अडकले असते. तेवढ्यात अचानक दाराची बेल वाजली. माझे हृदय जोराने धडधडू लागले. मला वाटले की अभय आले, पण जेव्हा मी दार उघडले तेव्हा समोर अभय नव्हते, तर 2 पोलीस कर्मचारी उभे होते. त्यांच्या चेहऱ्यावरील गांभीर्य पाहून माझा घसा कोरडा पडला. तुम्ही रेवा आहात का? एका कर्मचाऱ्याने विचारले. माझा हात थरथर कापू लागला. हो, मीच आहे. काय झाले? त्यांनी जे सांगितले त्याने माझ्या पायाखालची जमीनच सरकली की तुमच्या नवऱ्याचा अपघात झाला आहे. त्यांची प्रकृती खूप गंभीर आहे. लवकर सिटी हॉस्पिटलमध्ये या. माझ्या हातातून ती ताटली खाली पडली आणि स्वयंपाकघरातील शांततेत तिच्या पडण्याचा आवाज एखाद्या किंकाळीसारखा घुमला. मी वेड्यासारखी रुग्णालयाच्या दिशेने धावत सुटले. पावसाचे पाणी माझ्या डोळ्यातील अश्रूंमध्ये मिसळत होते. रुग्णालयात पोचल्यावर जे दृश्य मी पाहिले त्याने माझ्या आत्म्याला हादरवून टाकले. स्ट्रेचरवर रक्ताने माखलेला एक देह पडला होता. ज्याला ओळखणेही कठीण होते ते माझे अभय होते. त्यांच्या डोक्यातून वाहणाऱ्या रक्ताने त्यांचा तो चेहराच पूर्णपणे झाकून टाकला होता, ज्या चेहऱ्याला मी रोज सकाळी चुंबन घेऊन जागे करायचे. डॉक्टर ऑपरेशन थिएटरच्या दिशेने धावत गेले आणि मला बाहेर एका बाकावर बसवून गेले. तिथल्या भिंतींमधून येणारा फिनाईलचा वास आणि लोकांच्या रडण्याचे आवाज मला सांगत होते की माझे जग उद्ध्वस्त झाले आहे. सुमारे 6 तासानंतर डॉक्टर बाहेर आले. त्यांच्या चेहऱ्यावर आशेचा लवलेशही नव्हता. त्यांनी सांगितले की आम्ही त्यांचे प्राण वाचवले आहेत, पण ते गहन कोमात गेले आहेत. त्यांच्या मेंदूला गंभीर दुखापत झाली आहे. आता सर्व काही देवाच्या हाती आहे. दुसऱ्याच दिवशी माझे सासरे आणि सासू रुग्णालयात आले. मला वाटले की या दुःखाच्या क्षणी ते माझा आधार बनतील, पण माणसाची खरी ओळख
वेळेच्या कसोटीवरच समजते. माझी सासू, जी कालपर्यंत मला आपली मुलगी म्हणायची, ती अचानक दगडी मूर्ती बनली. माझे जेठ, जे घरातील मोठे होते, त्यांनी डॉक्टरांशी एकांतात चर्चा केली आणि मग माझ्याजवळ येऊन जे काही सांगितले ते एखाद्या खंजीराप्रमाणे माझ्या काळजात उतरले. रेवा, डॉक्टर म्हणतात की अभय वाचण्याची शक्यता फक्त 1% आहे. ते आता फक्त एक जिवंत मृतदेह आहे. यंत्राच्या मदतीने त्याचा श्वास सुरू आहे, पण तो कधीही पूर्वीसारखा परत येणार नाही. यावर रोज हजारो रुपयांचा खर्च होतो. आपण मध्यमवर्गीय कुटुंब आहोत. आम्ही आमची सारी जमापुंजी अशा गोष्टीवर खर्च करू शकत नाही ज्याचे कोणतेही भविष्य नाही. जेठच्या बोलण्यात विष होते आणि सासूच्या शांततेत त्यांची संमती होती. मी रडत रडत त्यांचे पाय धरले. आई, हा तुमचा मुलगा आहे, माझे कुंकू आहे. आपण त्याला असे कसे सोडू शकतो? सासूने झटकन आपला पाय मागे ओढला आणि म्हणाली की मुलगा होता जेव्हा कमवत होता तेव्हा. आता तर हा केवळ ओझे आहे. तुला सेवा करायची असेल तर तुझ्या बळावर कर. आमच्याकडे यासाठी फुटकी कवडीही नाही. त्या दिवशी मला समजले की नातेसंबंध रक्ताचे नसतात तर स्वार्थाचे असतात. सासरच्यांनी मला आणि त्या मरणासन्न अभयला आमच्या नशिबावर सोडून दिले. त्याने इतकेच सांगितले की जर मला घरात परत यायचे असेल तर मला अभयचा मोह सोडावा लागेल. पण माझे प्रेम हा कोणताही सौदा नव्हता. मी ठरवले की मी हार मानणार नाही. माझ्याकडे असलेले लग्नातील सर्व दागिने मी काढले. तो सोन्याचा हार जो माझ्या आईने आयुष्यभराची कमाई खर्च करून बनवला होता. ते झुमके जे अभयने मला लग्नाच्या पहिल्या वर्षी दिले होते. एक एक करून मी सर्व विकले. त्या पैशातून रुग्णालयाचे बिल भरायला सुरुवात झाली. मी रुग्णालयाजवळच एक छोटीशी दुर्गंधीयुक्त खोली भाड्याने घेतली होती, जेणेकरून मी प्रत्येक क्षण अभयच्या जवळ राहू शके. दिवस सरत गेले आणि महिने वर्षात बदलू लागले. माझी दिनचर्या एखाद्या तपस्येसारखी झाली होती. सकाळी 4 वाजता उठून मी लोकांच्या घरी आणि एका बुटीकमध्ये काम करायला जायचे, जेणेकरून औषधांचा खर्च भागे. दुपारी रुग्णालयात यायचे आणि रात्रभर अभयच्या खाटेजवळ बसून त्यांचा हात हातात घेऊन कुरवळायचे. लोक मला वेडी म्हणायचे. डॉक्टर वारंवार समजवायचे की रेवा, तू तुझे तारुण्य वाया घालवत आहेस. त्यांना काही ऐकू येत नाही, त्यांना काहीही जाणवत नाही. पण माझा विश्वास अढळ होता. मी त्यांना रोज त्यांची आवडती गोष्ट सांगायची. त्यांना सांगायचे की बाहेरचे हवामान कसे आहे. आमच्या त्या छोट्याशा घराच्या गॅलरीत लावलेल्या झाडांवर किती फुले आली आहेत. मला खात्री होती की त्यांच्या बंद मेंदूंच्या एखाद्या कोपऱ्यात माझा आवाज पोहोचत असे. या 2 वर्षात मी उपास मार पाहिली, अपमान सहन केला आणि कडकडीत थंडीत चादरीशिवाय रुग्णालयाच्या बाकांवर रात्री काढली. माझ्याकडे घालण्यासाठी योग्य कपडे देखील उरले नव्हते. चेहरा कोमजून गेला होता आणि शरीर कृश झाले होते. पण माझ्या डोळ्यात एक विचित्र ज्योत प्रज्वलित होती की अभय परत येतील या आशेची. जेठ आणि सासू कधी कधी यायचे, पण फक्त हे पाहण्यासाठी की तो मेला की नाही, जेणेकरून ते विम्याच्या पैशांवर दावा करू शकते. त्यांच्या गिधाडासारख्या नजरा नेहमी अभयच्या मालमत्तेवर आणि कागदपत्रांवर खेळलेल्या असायच्या. मग 2 वर्षानंतर एका सकाळी चमत्कार घडला. मी नेहमीप्रमाणे त्यांच्या हातावर डोके ठेवून झोपले होते. अचानक मला जाणवले की कोणीतरी माझ्या बोटांना स्पर्श केला. मला वाटले की हा माझा भास आहे, पण पुन्हा त्यांच्या बोटांमध्ये हालचाल झाली. मी झटकन डोके वर केले. अभयच्या पापण्या हळूहळू हलत होत्या. मी ओढून डॉक्टरांना बोलवले. संपूर्ण वॉर्डमध्ये धावपळ उडाली. डॉक्टरांनी जेव्हा त्यांच्या डोळ्यात प्रकाश टाकला तेव्हा अभयने हळूहळू आपले डोळे पूर्ण उघडले. माझ्या आनंदाला सीमा उरली नव्हती. मी ढसाढसा रडू लागले. मला वाटले की माझी 2 वर्षांची तपश्चर्या सफल झाली. देवाने माझी हाक ऐकली. अभयने खोली 4 बाजूंना पाहिले. त्यांची नजर माझ्यावर स्थिरावली. मी हसले. माझ्या अश्रूंनी माझे गाल भिजले होते. मी म्हणाले की अभय,
मी रेवा आहे. बघा, तुम्ही ठीक झालं. पण त्यांच्या डोळ्यात ते प्रेम नव्हते जे मी शोधत होते. तिथे एक विचित्र शांतता आणि अनोळखीपणा होता. त्यांनी थरथरत्या ओठांनी काहीतरी बोलण्याचा प्रयत्न केला. डॉक्टर जवळ आले. अभयने माझ्याकडे इशारा केला आणि जे शब्द त्यांनी उच्चारले त्यांनी माझ्या अस्तित्वालाच राख करून टाकले. की ही स्त्री कोण आहे? हिला बाहेर काढा. ही मला मारण्याचा प्रयत्न करत आहे. पोलिसांना बोलवा. माझ्या कानात जणू गरम तेल ओतले गेले होते. तो माणूस ज्याच्यासाठी मी माझे सर्व काही पणाला लावले होते, ज्याने माझ्या हाताच्या रेषांनाही ओळखायला हवे होते, आज मला गुन्हेगारासारखे पाहत होता. खोलीत गोंधळ वाढला. बाहेर उभे असलेले माझे जेठ आणि सासू आत आले. त्यांच्या चेहऱ्यावर एक सैतानी चमक होती. सासू ओरडू लागली, पाहिलंत ना, आम्ही म्हणालो होतो की ही बाई जादूटोणा करत आहे. आता तर आमचा मुलगाच म्हणतोय की ही त्याला मारण्याचा प्रयत्न करत आहे. पोलिसांना जेठने आधीच बाहेर बोलावले होते. जणू त्यांना माहीत होते की असेच काहीतरी घडणार आहे. पोलिसांचे 2 जवान खोलीत शिरले. त्यांनी माझा हात पकडला आणि मला ओढत नेण्यास सुरुवात केली. मी ओढत राहिले की अभय, मी तुमची रेवा आहे. आठवा तो पाऊस, ती भजी, आपले घर. पण अभयने आपला चेहरा दुसरीकडे वळवला. त्यांची बेफिक्री कोणत्याही मृत्यूपेक्षा भयंकर होती. जेव्हा पोलीस मला खोलीतून बाहेर नेत होते तेव्हा धक्काबुक्कीत मी अभयच्या खाटेजवळ अगदी जवळ गेले. त्याच एका क्षणी अभयने माझा हात पकडला. पोलिसांना वाटले की ते मला ढकलत आहेत, पण त्यांनी विजेच्या वेगाने माझ्या तळहातावर एक घडी केलेला कागद दाबून दिला. त्यांच्या डोळ्यात एका क्षणासाठी पूर्वीचे अभय झळकले, लाचार, घाबरलेले आणि प्रेमाने भरलेले. पोलिसांनी मला जीपमध्ये बसवले. पोलीस ठाण्यातील त्या कोठडीसारख्या थंड भिंतीला टेकून बसल्यावर थरथरणाऱ्या हातांनी मी तो कागद उघडला. त्यात लिहिले होते की आता गप्प राहा. घरात मृत्यू दबा धरून बसला आहे. जर मला वाचवायचे असेल तर पोलिसांसमोर माझ्याशी द्वेषाचे नाटक कर. आपल्या प्रत्येक हालचालीवर नजर ठेवली जात आहे. माझा आत्मा थरथरला. हे काय होते? जर त्यांना सर्व आठवत होते तर हे द्वेषाचे नाटक का? आणि घरात कोणाचा मृत्यू दबा धरून बसला होता? तो अपघात खरोखर अपघात होता का? गुळतेची अशी एक चादर माझ्या भोवती पसरली होती की तिच्या मागे लपलेले सत्य शोधणे आता माझ्या आयुष्याचे एकमेव ध्येय बनले होते. मला समजले की ही लढाई आता फक्त रुग्णालयाच्या खाटेपर्यंत मर्यादित नव्हती. ही एका खोल कारस्थानाची सुरुवात होती, ज्यात माझी स्वतःची माणसे सर्वात मोठी शत्रू होती. पोलीस ठाण्यातील ती दमट कोठडी आणि पोलिसांच्या संशयाने भरलेल्या नजरा मला माझ्या आत्म्यावरच्या ओझ्यासारख्या जाणवत होत्या. पण माझ्या मुठीत घट्ट धरलेला तो छोटासा कागद माझ्यासाठी आशेचा शेवटचा किरण होता. पोलिसांनी मला संध्याकाळ उशिरापर्यंत चौकशी केल्यानंतर सोडून दिले, कारण त्यांच्याकडे माझ्या विरुद्ध कोणतेही ठोस पुरावे नव्हते. फक्त एवढेच की शुद्धीवर आलेल्या एका रुग्णाने मला ओळखण्यास नकार दिला होता. पोलीस ठाण्यातून बाहेर पडताच थंड वाऱ्याच्या झुळकींनी मला स्पर्श केला, पण माझे शरीर शून्य झाले होते. माझे मन फक्त त्या शब्दांवर अडकले होते की घरात मृत्यू दबा धरून बसला आहे. अभयने असे का लिहिले? अखेर आमच्या त्या जुन्या घरात, ज्याला मी मंदिर समजत होते, कोणता काळोख दडून बसला होता. मी सरळ माझ्या भाड्याच्या त्या छोट्याशा खोलीत गेले आणि दार आतून बंद केले. माझे हृदय इतक्या जोरात धडधडत होते की मला भीती वाटत होती की कदाचित ते बाहेर येईल. मी पुन्हा तो कागद उघडला. अक्षरे थोडी वाकडी तिकडी होती. जणू कोणीतरी खूप घाईत आणि अशक्त अवस्थेत ती लिहिली होती. अभय मला एखाद्या मोठ्या धोक्यापासून सावध करत होते. त्यांनी पोलिसांसमोर नाटक केले होते, जेणेकरून मी तिथून सुरक्षित बाहेर पडू शके. याचा अर्थ स्पष्ट होता की रुग्णालयाच्या त्या खोलीत कोणीतरी होते ज्याला अभय घाबरत होते. ते माझे जेठच असू शकत होते, कारण त्यांच्या डोळ्यात मी तो लोभ आणि द्वेष पाहिला होता, जो कोणत्याही नात्याला जाळून राख करू शकतो. मी रात्रभर जागून माझ्या आठवणींची पाने उलटत राहिले. मला आठवले की अपघाताच्या 1 आठवडा आधी अभय खूप घाबरलेले असायचे. ते वारंवार कार्यालयातून फोनवर कोणाशी तरी भांडत असत.
एकदा मी त्यांना विचारलेही होते, पण त्यांनी, रेवा तू या कार्यालयाच्या भानगडीत पडू नकोस, फक्त स्वतःची काळजी घे, असे म्हणून विषय टाळला होता. काय तो अपघात अभयच्या कार्यालयाशी संबंधित होता का, की घरातीलच एखाद्या सदस्याने त्यांना मार्गातून हटवण्याचा प्रयत्न केला होता? दुसऱ्या दिवशी मी स्वतःला बदलण्याचा निर्णय घेतला. मला माहीत होते की जर मी माझ्या खऱ्या रूपात त्या घरात किंवा रुग्णालयाच्या आसपास दिसले तर जेट पुन्हा पोलिसांना बोलावते. मी एक जुनी साडी काढली, कपाळावरील कुंकू पुसले आणि डोक्यावर पदर घेऊन एका साध्या मजूर स्त्रीचे रूप धारण केले. माझा उद्देश होता अभयच्या त्या घरावर नजर ठेवणे, जिथे आता माझ्या सासरच्या लोकांनी ताबा मिळवला होता. जेव्हा मी त्या हवेलीसारख्या जुन्या घराजवळ पोचले तेव्हा तेथील गजबज पूर्णपणे बदललेली दिसली. दारात एक महागडी गाडी उभी होती, जी पूर्वी कधीही दिसली नव्हती. मी शेजारच्या एका दुकानात बसून पाणी पिण्याच्या निमित्ताने गप्पा सुरू केले. दुकानदाराने सांगितले की शहरातील एक मोठा बिल्डर, ज्याचे नाव खन्ना आहे, आजकाल या घरात वारंवार ये-जा करत असतो. ऐकण्यात आले आहे की सेठजी या जुन्या जमिनीच्या विक्रीचा सौदा करत आहेत. माझ्या डोळ्यांसमोर अंधार पसरला. ती जमीन माझ्या सासऱ्यांनी अभयच्या नावावर केली होती आणि मृत्यूपूर्वी त्यांनी सांगितले होते की या जमिनीला कधीही हात लावू नये. जेठ तीच जमीन बळकावण्यासाठी अभयला मार्गातून हटवू पाहत होते. मला शंका येऊ लागली की कोमात असतानाही अभयवर हल्ले झाले असावे. त्या रात्री अंधाराचा फायदा घेऊन मी घराच्या मागील भिंतीवर चढून आत शिरले. घराच्या आत एक विचित्र स्मशान शांततेसारखी भयानक शांतता होती. मी पावले दाबत त्या खोलीच्या खिडकीजवळ पोचले, जिथे जेट आणि तो बिल्डर बसले होते. आतून सिगारेटच्या धुरासोबत कट कारस्थानांचा वास येत होता. बिल्डर खन्नांचा आवाज घोगरा आणि जड होता. पहा भाऊ, काम अर्धवट राहिले आहे. तुम्ही म्हणालात की तो ट्रकच्या धडकेत वाचणार नाही, पण तो 2 वर्षांनी शुद्धीवर आला. तर त्याने न्यायालयात साक्ष दिली की अपघात तुम्ही घडवून आणला होता, तर आपण दोघेही तुरुंगाच्या गजाआड जाऊ. जेटचा आवाज आला की तुम्ही काळजी करू नका खन्नासाहेब, तो अजून पूर्णपणे बरा झालेला नाही. डॉक्टर माझा माणूस आहे. तो त्याला अशी औषधं देत आहे की त्याचा मेंदू हळूहळू सुन्न होईल. त्याला काहीच आठवणार नाही. आणि रेवाबद्दल बोलायचे झाले तर तिला मी पोलिसांच्या भीतीने पळवून लावले आहे. आता फक्त त्या जमिनीच्या कागदांवर त्याचा अंगठा उमटला की मग आम्ही त्याला कायमचे झोपवून टाकू. माझ्या पायाखालची जमीन सरकली. माझा स्वतःचा जेट, ज्याला मी मोठ्या भावासारखा मान दिला होता, तो माझ्या नवऱ्याचा जीव घेण्यासाठी तयार झाला होता. आणि डॉक्टर, ज्याला मी देव मानून हात जोडत होते, तोही या खेळात सामील होता. माझ्या डोळ्यात संताप दाटून आला. माझे मन म्हणत होते की आज जाऊन त्या राक्षसाचा गळा दाबून टाकावा, पण मला माहीत होते की हा वेळ भावनांच्या आहारी जाण्याचा नव्हता, तर डोक्याने विचार करण्याचा होता. मला अभयला वाचवायचे होते, पण कसे? तो अजून रुग्णालयात होता आणि तिथे चारही बाजूंनी जेटची माणसे तैनात होती. तेवढ्यात मी पाहिले की जेटने कपाटातून एक छोटीशी बाटली काढली आणि बिल्डरला दाखवत म्हणाला की हीच ती औषधाची बाटली आहे. उद्या सकाळच्या चहा त्याचा एक डोस दिला की अभय कायमचा बेशुद्ध होईल. डॉक्टर म्हणाला आहे की हे हळूहळू शरीरातील अवयव निकामी करत जाते. कोणालाही शंका येणार नाही. मला माहीत होते की मला ती बाटली मिळवणे किंवा बदलणे आवश्यक आहे, पण मी एकटी काय करू शकणार होते? तेवढ्यात अभयच्या त्या चिठ्ठीची आठवण झाली की घरात मृत्यू दबा धरून बसला आहे. आता मला समजले की तो मृत्यू त्या औषधाच्या बाटलीत आणि त्या नात्यांच्या रूपात तिथे उपस्थित होता. मी त्या रात्री परत माझ्या खोलीत आले, पण झोपू शकले नाही. प्रत्येक आवाजावर मला वाटत होते की कोणीतरी माझा गळा दाबायला येत आहे. मला स्वतःच्या सुरक्षेची चिंता नव्हती, मला फक्त अभयची चिंता होती. मी ठरवले की उद्या मी रुग्णालयात जाईन, पण एका सफाई कर्मचाऱ्याचे रूप धारण करू. मी रुग्णालयाच्या कचऱ्यात आणि घाणीत स्वतःला लपवले आणि कसे बसे त्या मजल्यावर पोचले जिथे अभय दाखल होते. तेथील दृश्य पाहून माझे हृदय दडपून गेले. अभय एकटे खाटेवर पडले होते. त्यांच्या चेहऱ्यावर पिवसरपणा आला होता आणि हातपाय बांधलेले होते, जणू ते वेडे आहेत. जेटने तेथे कडक पहारा ठेवला होता. मी पाहिले की एक परिचारिका ट्रे घेऊन खोलीत गेली.
त्या ट्रेमध्ये तेच घातक औषध असू शकत होते. मी जाणून बुजून पाण्याची एक बादली फरशीवर पाडली आणि मोठा आवाज केला. परिचारिका जशी बाहेर पाहायला आली तशी मी विजेच्या वेगाने आत शिरले. अभयचे डोळे उघडे होते. त्याने मला पाहताच ओळखले, पण त्याने इशारा केला की मी शांत राहावे. त्यांच्या डोळ्यात अश्रू होते, पण त्यात एक इशाराही होता. त्याने कुजबुजत सांगितले की रेवा, तू इथे का आलीस? त्याने तुला पाहिलं तर ते तुला मारून टाकतील. मी त्यांचा हात पकडला आणि म्हणाले की मी तुम्हाला या अवस्थेत सोडू शकत नाही. ते तुम्हाला विष देत आहेत. अभयने थरथरत्या आवाजात सांगितले की अपघाताच्या दिवशी त्यांनी त्यांच्या मोठ्या भावाला खन्नाकडून पैसे घेताना एका निर्जन ठिकाणी पाहिले होते. ते जमिनीची बनावट कागदपत्रे तयार करत होते. जेव्हा अभयने त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांच्या मोठ्या भावाने तेथूनच ट्रक चालकाला फोन केला आणि त्यांचा पाठलाग करवला. तो अपघात नव्हता, तर एक सुनियोजित खुनाचा प्रयत्न होता. अभय म्हणाले की रेवा, मला इथून कोणीही वाचवू शकणार नाही. तू एखाद्या मोठ्या पोलीस अधिकाऱ्याकडे जा, पण इथला कोणताही माणूस विश्वास ठेवण्यासारखा नाही. तेवढ्यात बाहेरून माझे जेट येत असल्याची चाहूल लागली. माझे हृदय तोंडाशी आले. जर मी पकडली गेले तर सर्व काही संपेल. अभयने मला खाटेखाली लपण्याचा इशारा केला. मी जशी खाली शिरले तसाच जेट आत आला. त्यांच्या बुटाचा आवाज फरशीवर यमराजाच्या पावलांसारखा वाटत होता. त्याने अभयजवळ जाऊन मोठ्या निर्दयीपणे त्यांचा गाल थोपटला आणि म्हणाला की काय भाऊ, कसं वाटतंय? तुझ्या रेवावर खूप प्रेम होते ना? पहा, आज ती तुला रस्त्यावर भीक मागताना सुद्धा वाचवू शकणार नाही. उद्या तू त्या जमिनीवर सही करून टाक, नाहीतर परवा तुझ्या तेरवीची तयारी मी स्वतः करेन. जेट गेल्यानंतर मी तिथून कशी बशी बाहेर पडले. माझ्या मनात आता एकच गोष्ट घोळत होती की मला ते पुरावे हवे होते ज्यामुळे जेट आणि बिल्डरला शिक्षा होईल. पण पुरावा कुठे होता? अभयने सांगितले होते की त्यांच्याकडे एक साऊंड रेकॉर्डर होते जे त्यांनी त्या दिवशी फोनमध्ये जतन करून ठेवले होते. तो फोन कुठे आहे? अपघातानंतर तो फोन गायब झाला होता. मला वाटले की कदाचित तो फोन त्या घरातच कुठेतरी लपवलेला असेल. पुढचे काही तास माझ्यासाठी अग्निपरीक्षेपेक्षा कमी नव्हते. मी माझ्या जीवाची पर्वा न करता पुन्हा त्या हवेलीत शिरण्याचा धोका पत्करला. मला माहीत होते की जर पकडले गेले तर माझा मृतदेहही कोणाला सापडणार नाही. मी सासऱ्यांच्या त्या जुन्या ग्रंथालयाच्या खोलीत गेले जिथे अभय नेहमी बसत असत. तेथील धूळ आणि कोळ्यांच्या जाळ्यांमध्ये मी प्रत्येक पुस्तक, प्रत्येक कप्पा काळजीपूर्वक शोधला. तेवढ्यात माझी नजर भिंतीवर लटकलेल्या एका जुन्या घड्याळाकडे गेली जे वर्षानुवर्ष बंद होते. मला आठवले की अभय नेहमी म्हणायचे की त्या घड्याळात एक रहस्य लपलेले आहे. मी ते घड्याळ उतरवले आणि त्याचा मागचा भाग उघडला. तेथे एक मेमरी कार्ड टेपने चिटकवलेले होते. माझ्या डोळ्यात चमक आली. हाच तो पुरावा होता ज्यासाठी अभयने आपला जीव पणाला लावला होता. पण जशी मी ते कार्ड घेऊन खोली बाहेर निघाले तसाच अचानक दिवा लागला. समोर माझा जेठ हातात एक दंडुका घेऊन उभा होता. त्याच्या चेहऱ्यावर एक क्रूर हास्य होते. तो म्हणाला की तर शेवटी तू ते शोधलेच ज्याचा आम्ही 2 वर्षांपासून शोध घेत होतो. तेव्हा तू खूप चाणाक्ष आहेस, पण आता तुझा हा चाणाक्षपणा तुला चितेपर्यंत घेऊन जाईल. त्याने माझ्यावर हल्ला केला. मी जीव वाचवण्यासाठी इकडे तिकडे पळू लागले. घराच्या त्या भयान शांततेत माझ्या किंकाळ्या दाबल्या गेल्या. त्याने माझा गळा पकडला आणि मला जमिनीवर ढकलून दिले. माझ्या डोळ्यांसमोर अंधार पसरू लागला. मला वाटले की आज सर्व काही संपले. अभयला कधीच न्याय मिळणार नाही. पण तेवढ्यात अभयची ती चिठ्ठी आठवली की घरात मृत्यू दबा धरून बसला आहे. मी माझी सगळी शक्ती एकवटली आणि जवळ पडलेल्या पितळेच्या फुलदाण्याने त्याच्या डोक्यावर प्रहार केला. तो डळमळत खाली पडला आणि मी तिथून पळत सुटले. मी सरळ शहरातील सर्वात मोठ्या पोलीस मुख्यालयाच्या दिशेने धावत सुटले. रस्त्यात मला जाणवले की कोणीतरी माझा पाठलाग करत आहे. बिल्डर खन्नाची माणसे माझ्या मागावर होती. माझा श्वास फुलला होता, पाय थकले होते. पण माझ्या हातात ते मेमरी कार्ड होते जे अभयचे जीवन आणि माझे सौभाग्य वाचवण्याचा एकमेव मार्ग होते. मी ठाम निर्णय घेतला होता की काहीही झाले
तरी आज मी या कट कारस्थानातील प्रत्येक चेहरा जगासमोर आणे. पण गूढ अजून संपले नव्हते. कारण जेव्हा मी पोलीस ठाण्यात पोचले तेव्हा जे दृश्य मी पाहिले त्याने माझे भानच हरपले. तेथे जेट आधीच बसला होता आणि त्याने माझ्यावर चोरी व खुनाचा प्रयत्न केल्याचा आरोप केला होता. पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने माझ्याकडे संशयाने पाहिले आणि म्हणाला की या स्त्रीला तात्काळ अटक करा. तो माझ्या आयुष्यातील सर्वात भयानक क्षण होता. सत्य माझ्या हातात होते, पण जग खोट्यालाच सत्य मानत होते. अभय रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत होते आणि मी तुरुंगाच्या गजाआड जाणार होते. मी या जाळ्यातून बाहेर पडेन का? अभयची ती चिठ्ठी मला आणखी एखादा मार्ग दाखवेल का? कथेचे हे वळण आता अशा दिशेने जात होते जिथे प्रत्येक पावलावर एक नवा धोका आणि एक नवे रहस्य माझी वाट पाहत होते. पोलीस ठाण्याच्या त्या दमट भिंती आणि पोलीस अधिकाऱ्याच्या त्या बर्फासारख्या नजरा मला सतत हे जाणवून देत होत्या की सत्य बोलणे या जगात सर्वात कठीण काम आहे. जेटने आधीच सगळा डाव उलटवला होता. त्याने पोलिसांना पटवून दिले होते की मी एक लोभी स्त्री आहे जी कोमात पडलेल्या आपल्या नवऱ्याची मालमत्ता बळकावण्यासाठी त्याचा जीव घेण्याचा प्रयत्न करत आहे. आणि जेव्हा ती पकडली गेली तेव्हा घरातील मौल्यवान वस्तू आणि वारशाची कागदपत्रे घेऊन पळत होती. पोलीस अधिकाऱ्याने जसा अटकेचा आदेश दिला तसे माझे हात थरथर कापू लागले. पण माझ्या मुठीत ते मेमरी कार्ड ढालीसारखे घट्ट पकडलेले होते. मी ओरडून म्हणाले की सर, एकदा माझे म्हणणे ऐका. या कार्डमध्ये सर्व काही आहे. अभयचा अपघात कोणी घडवून आणला आणि आता त्याला हळूहळू विष कोण देत आहे याचे सर्व पुरावे यात आहेत. पण जेटने तात्काळ हस्तक्षेप केला आणि रडण्याचे नाटक करत म्हणाला की पहा साहेब, ही वेडी झाली आहे. धक्क्यात ती काहीही बडबडत आहे. हे कार्डही कदाचित आमच्या कार्यालयातून चोरलेला डेटा असेल. पोलिसांनी माझे एकही शब्द ऐकून घेतले नाही आणि मला ओढत कोठडीच्या दिशेने नेले. त्यावेळी मला माझ्या जीवाची चिंता नव्हती. मला काळजी होती त्या मेमरी कार्डची. कारण ते जेटच्या हातात गेले तर अभयच्या मृत्यूवर शिक्कामोर्तब होणार होते. कोठडीच्या लोखंडी दाराचा आवाज माझ्या हृदयाला चिरून गेला. मी चोरून ते कार्ड माझ्या साडीच्या पदरातील एका छोट्याशा छिद्रात लपवून ठेवले. रात्रीच्या अंधारात त्या काळोख्या कोठडीत बसून मी फक्त एवढेच विचार करत होते की देव खरोखर झोपला आहे का? माझ्या 2 वर्षांच्या तपश्चर्येचा शेवट या तुरुंगाच्या भिंतींमध्येच होणार आहे का? सकाळ होताच पोलीस मला न्यायालयात नेण्याची तयारी करू लागली. तेवढ्यात माझा तोच वकील मित्र राघव तिथे पोचला, ज्याला मी संदेश पाठवला होता. राघवने प्रकरणाचे गांभीर्य ओळखले आणि पोलिसांशी वाद घालत सांगितले की कोणतेही ठोस पुरावे नसताना कोणालाही अशा प्रकारे अटक करता येत नाही. त्याने मला जामीन मिळवून देण्याचा प्रयत्न सुरू केला. पण जेटने शहरातील सर्वात महागडे वकील उभे केले होते. राघवने चोरून माझ्याजवळ येत म्हटले की रेवा, मला ते कार्ड दे. मी ते प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवतो आणि तुझी निर्दोषता सिद्ध करतो. मी अत्यंत काळजीपूर्वक ते कार्ड राघवच्या ताब्यात दिले. पुढचे 3 दिवस मी जे अनुभवले ते नरकापेक्षाही भयंकर होते. तिथल्या इतर महिला कैदी माझ्याकडे संशयाच्या नजरेने पाहत होत्या. कोणी म्हणत होते की नवऱ्याला मारणारी चेटकी नाली आहे. प्रत्येक शब्द माझ्या छातीत खंजरासारखा घुसत होता. इकडे रुग्णालयात अभयची प्रकृती दिवसेंदिवस खालावत चालली होती. जेटने तिथे पहारा इतका कडक केला होता की आता पक्षी सुद्धा पंख फडफडू शकत नव्हता. मला बातमी मिळाली होती की अभयला अतिदक्षता विभागातून काढून एका खासगी कक्षात हलवण्यात आले आहे. याचा अर्थ असा होता की आता त्याला मारणे आणखी सोपे झाले होते. 4थ्या दिवशी राघव न्यायालयात त्या मेमरी कार्डसह हजर झाला. बिल्डर खन्ना आणि जेटच्या चेहऱ्यावरील रंग उडाले होते. पण तेवढ्यात आणखी एक धक्का बसला. राघवने जसे ते कार्ड सादर केले त्यात काहीच नव्हते. ते कार्ड रिकामे होते. माझे डोके गरगरू लागले. हे कसे शक्य आहे? मी स्वतः ते तपासले होते. तेवढ्यात माझी नजर राघवच्या मागे उभ्या असलेल्या एका माणसावर पडली, जो बिल्डरचा उजवा हात होता. त्याने राघवकडे पाहून एक फिक्कट हास्य केले.
मला समजले की राघवला कदाचित धमकावण्यात आले आहे किंवा त्याला विकत घेतले गेले आहे. माझ्या पायाखालची जमीनच सरकली. ज्याच्यावर विश्वास ठेवला तोच आस्तीनातील साप निघाला. न्यायाधीशांनी मला पोलीस कोठडीत पाठवण्याचा आदेश दिला. पोलीस ठाण्याकडे परत नेत असताना जेट माझ्या जवळ आला आणि हळू आवाजात पुटपुटला की रेवा, तुला काय वाटले होते? तू या 2 पैशांच्या वकिलांच्या जोरावर मला हरवशील? आता बघ, उद्या सकाळपर्यंत तुझ्या अभयचा श्वास थांबलेला असेल आणि तू तुरुंगात तुझ्या सडणाऱ्या आयुष्याचा हिशेब करत बसशील. त्याचे ते घाणेरडे हास्य माझ्या कानात आजही घुमते. त्या रात्री जेवणाच्या वेळी मी ठरवले की आता मला स्वतः काहीतरी करावे लागेल. मी पोलीस ठाण्यातील महिला पोलीस कर्मचारीला विनवण्या केल्या. तिला माझी संपूर्ण कहाणी सांगितली. तीही एक स्त्री होती. तिच्या डोळ्यात मला करुणा दिसली. तिने धोका पत्करून मला एकदा फोन करण्याची परवानगी दिली. मी माझ्या आईला फोन केला नाही, कारण ती खूप हळवी होती. मी त्या जुन्या वाहन चालकाला फोन केला, जो वर्षांपूर्वी आमच्या घरात काम करत होता आणि ज्याला जेटने घरातून बाहेर काढले होते. त्याचे नाव रामू काका होते. रामू काकांनी फोन उचलताच म्हटले की बेटी, मला सर्व माहीत आहे. हे लोक खूप मोठे पापी आहेत. मी त्यांना सांगितले की काका, मला फक्त एकदा रुग्णालयात पोचवा. अभयचा जीव धोक्यात आहे. त्या रात्री महिला पोलीस कर्मचारीच्या मदतीने आणि रामू काकांच्या जुन्या व्हॅनच्या सहाय्याने मी पोलीस ठाण्यातून पळून जाण्यात यशस्वी झाले. हे पळून जाणे मला गुन्हेगार ठरवत होते, पण एका पत्नीसाठी तिचे सौभाग्य हाच सर्वात मोठा कायदा असतो. मी मध्यरात्री रुग्णालयाच्या मागील दारातून आत शिरले. संपूर्ण रुग्णालय झोपले होते. फक्त काही परिचारिका फेऱ्या मारत होत्या. मी सरळ त्या खासगी कक्षाकडे गेले जिथे अभयला ठेवण्यात आले होते. तेथे दारात 2 गुंड बसले होते. मी एका परिचारिकेचा पोशाख चोरला आणि चेहऱ्यावर मास्क लावला. त्यांच्या समोरून मी गेले. माझे हृदय इतक्या जोरात धडधडत होते की छाती फाटून बाहेर पडेल की काय असे वाटत होते. खोलीतील दृश्य पाहून माझा आत्मा थरथरला. अभय खाटेवर पडले होते. त्यांच्या चेहऱ्यावर ऑक्सिजनचा मास्क लावलेला होता, पण त्यांच्या डोळ्यातून सतत अश्रू वाहत होते. त्यांच्या शेजारी तोच बनावट डॉक्टर उभा होता आणि त्याच्या हातात एक इंजेक्शन होते. ते इंजेक्शन हळूहळू जीव घेणाऱ्या विषाचा शेवटचा डोस होता. मी काहीही विचार न करता मागून एक जड वैद्यकीय ट्रे उचलली आणि त्या डॉक्टरच्या डोक्यात मारली. तो किंचाळत खाली कोसळला. अभयने जसे मला पाहिले, त्यांच्या डोळ्यात एक विचित्र चमक आली. त्याने इशारा केला की कपाटाच्या मागे कोणीतरी लपलेले आहे. मी जशी वळले तसाच बिल्डर खन्ना हातात पिस्तूल घेऊन उभा होता. तो म्हणाला की खूप शौर्य दाखवलेस रेवा, आता तुझ्या नवऱ्याबरोबर वर जाण्याची तयारी कर. त्याने ट्रिगरवर बोट ठेवले होते. तेवढ्यात खोलीचे दार धाडकन उघडले. मला वाटले पोलीस आले, पण तसे नव्हते. तेथे माझी सासू उभी होती. त्यांच्या डोळ्यात तो द्वेष नव्हता, तर एका आईचे दुःख होते. त्याने ओरडून म्हटले की थांबा. खन्ना म्हणाला की म्हातारी, मध्ये येऊ नकोस, तुलाही तुझा हिस्सा मिळेल. सासू रडत म्हणाल्या की मला पैसे हवे होते, माझ्या मुलाचा जीव नव्हता. त्यांनी बिल्डरचा हात पकडला आणि गोळी झाडली गेली. गोळी भिंतीत जाऊन घुसली. त्याच गोंधळात मी पोलिसांना सतर्क करणारे बटन दाबले. रुग्णालयाची सुरक्षा कर्मचारी वर्ग आत धावत आला. खन्ना आणि तो डॉक्टर पकडले गेले, पण माझे जेट अजूनही बाहेरच होते. सासू माझ्या पायांवर पडल्या आणि क्षमा मागू लागल्या. त्यांनी सांगितले की माझ्या जेटने त्यांना धमकी दिली होती की जर त्यांनी त्याची साथ दिली नाही तर तो त्यांनाही मारून टाकेल. पण जेव्हा त्यांनी पाहिले की माझे जेट स्वतःच्या भावाचाच जीव घेणार आहे, तेव्हा त्यांची माया जागी झाली. अभयने हळूहळू आपला मास्क काढला आणि माझा हात धरला. ते म्हणाले की रेवा, मला माहीत होते की तू इथे येशील. गूढ अजून संपले नव्हते, कारण जेट गायब झाला होता आणि त्याने घरातील तिजोऱ्या रिकाम्या करून पलायन केले होते. जिथे वर्षातील दागिने आणि ती खरी मृत्यूपत्र ठेवली होती, ज्याबद्दल मला अजूनही काहीच माहीत नव्हते. अभयने माझ्या तळ हातावर पुन्हा त्या जुन्या चिठ्ठीचा कोपरा फिरवला आणि कुजबुजले की रेवा, खरा खेळ या तळघरात आहे, ज्याबद्दल माझ्या भावालाही पूर्ण माहिती नाही. इथे आणखी एक रहस्य दफन आहे, जे आमच्या
संपूर्ण कुटुंबाचा पाया हादरवू शकतं. मला समजले की अजून ध्येय दूर आहे. मला त्या घरात पुन्हा परत जावे लागणार होते. त्या मृत्यूच्या सावलीत तिथे जेट आपली शेवटची चाल खेळत होता. मी त्या तळघरातील रहस्यापर्यंत पोहोचेन का? अभय पूर्णपणे बरे होतील का? कहाणी आता त्या अंधाराकडे वाटचाल करत होती, जिथे प्रकाशाची एकही किरण जीवघेणी ठरू शकत होती. रुग्णालयातील ती थंड हवा आणि यंत्रांचा घुमणारा आवाज मागे सोडून मी पुन्हा एकदा त्या ठिकाणाकडे निघाले होते, जिथून माझ्या उद्ध्वस्त आयुष्याची कहाणी सुरू झाली होती. अभयने दिलेली ती चिठ्ठी आता माझ्या मुठ्ठीत नव्हती, तर माझ्या मनाच्या प्रत्येक शिरेत धावत होती. अभय म्हणाले होते की खरा खेळ त्या तळघरात आहे, ज्याबद्दल माझ्या भावालाही पूर्ण माहिती नाही. पोलिसांनी बिल्डर खन्ना आणि त्याच्या बनावट डॉक्टरला ताब्यात घेतले होते, पण जेट अजूनही फरार होता. मला माहीत होते की तो पळून कुठेही जाणार नाही. तो सरळ त्या वारशाच्या हवेलीत येईल, कारण त्याला माहीत होते की आता त्याच्याकडे गमावण्यासारखे काहीच उरले नाही आणि तो शेवटचा प्रयत्न ती मृत्यूपत्र आणि दागिने मिळवण्यासाठी करेल. रात्रीचे 2 वाजले होते जेव्हा रामू काकांनी मला हवेलीच्या मागील प्रवेशद्वाराजवळ उतरवले. हवेली अंधारात एखाद्या सावलीतील राक्षसासारखी दिसत होती. चारही बाजूंनी भयान शांतता होती. फक्त झुरळांच्या किरकिरण्याच्या आवाजाने त्या शांततेला आणखी भयानक बनवले होते. मी पावले दाबत आत शिरले. घरातील हवा जड झाली होती, जणू भिंती देखील श्वास घेत होते. मी सरळ त्या जुन्या ग्रंथालयाकडे गेले, जिथून तळघराचा मार्ग जात होता. सासऱ्यांनी ते तळघर अत्यंत चतुराईने तयार केले होते. एका जुन्या कपाटाच्या मागे एक गुप्त बटन होते, जे दाबल्यावर भिंतीचा एक भाग हळूहळू उघडत असे. जशी मी तळघराच्या पायऱ्यांकडे पुढे सरकू लागले, तसंच खालून प्रकाशाची एक मंद किरण दिसली. माझे हृदय जोराने धडधडू लागले. जेट खाली होता. मी श्वास रोखला आणि भिंतीचा आधार घेत सावधपणे खाली उतरू लागले. खालचे दृश्य पाहून माझ्या अंगावर काटा आला. जेट वेड्यासारखा एका जुन्या भिंतीवर कुदळीने घाव घालत होता. तो बडबडत होता की कुठे आहे, कुठे लपवले आहे म्हाताऱ्याने. त्याने सांगितले होते की खरी संपत्ती या भिंतीच्या मागे आहे. मी पाहिले की तिथे एक तिजोरी आधीच उघडी पडली होती, ज्यात काही जुनी कागदपत्रे विखुरलेली होती, पण तो त्यावर समाधानी नव्हता. तेवढ्यात माझी नजर तळघराच्या दुसऱ्या कोपऱ्यात पडली, जिथे एक जुना फोटो लटकलेला होता. तो फोटो माझ्या सासऱ्यांचा होता, पण त्यांच्या डोळ्यांच्या जागी 2 छोटी छिद्रे होती. मला अचानक आठवले की अभय एकदा म्हणाले होते की बाबा नेहमी सांगायचे की जी गोष्ट डोळ्यांसमोर असते तीच सर्वात मोठे सत्य लपवून ठेवते. जेट भिंत फोडण्यात व्यस्त होता. त्याचे लक्ष माझ्याकडे नव्हते. मी रांगत त्या फोटोपर्यंत पोचले. जशी मी त्या फोटोची चौकट थोडीशी हलवली, तसंच त्याच्या मागे एक छोटासा लाकडी डबा दिसला. मी तो उघडला तर आत एक जुनी डायरी आणि पितळेच्या छोट्याशा चाव्यांचा गुच्छ होता. डायरीच्या पहिल्या पानावर सासऱ्यांचे हस्ताक्षर होते. त्यात लिहिले होते की ही संपत्ती नाही, तर एक शाप आहे. ज्या दिवशी लोभ आपल्या रक्ताचा तहानलेला होईल, त्या दिवशी ही चावी सर्व काही संपवे. गूढ आता आणखी खोल झाले होते. ही अशी कोणती संपत्ती होती जिला सासरे शाप म्हणत होते? तेवढ्यात जेटची नजर माझ्यावर पडली. त्याने कुदाळ फेकून दिली आणि खिशातून एक कट्टा काढला. त्याच्या चेहऱ्यावर एक क्रूर हास्य होते. तो म्हणाला की तर शेवटी तू ते शोधलेस. रेवा, मला माहीत होते की तू नक्की येशील. तो डब्बा मला दे, नाहीतर आज या तळघरात तुझी कबर खोदण्यापासून मला कोणीही रोखू शकणार नाही. मी तो डब्बा छातीशी घट्ट धरला आणि मागे सरकू लागले. मी म्हणाले की तुम्ही हे काय करत आहात? हे सर्व तुमच्या भावाचे आहे, तुमच्या कुटुंबाचे आहे. जेठ हसला आणि म्हणाला की भाऊ? कोणता भाऊ? अभय माझा सख्खा भाऊच नाही, तो एक अनाथ मुलगा आहे, ज्याला माझ्या आईबाबांनी रस्त्यावरून उचलून घरचा वारस बनवले. त्याने माझ्या आयुष्यावर अन्याय केला. या घराने मला जिवंतपणे स्मशान दाखवले. मी वर्षानुवर्ष या क्षणाची वाट पाहत होतो की कधी मी या घराचा खरा मालक बने. हे सत्य माझ्यावर एखाद्या बॉम्बसारखे कोसळले. अभय अनाथ आहेत ही गोष्ट त्यांना कधीच माहीत नव्हती. जेटने पुढे पाऊल टाकले आणि म्हणाला की ज्याचा सर्वजण शोध घेत आहेत ती वस्तू त्या डब्यात नाही,
ती तर या चावीने उघडणाऱ्या जागेत लपलेली आहे. मला ती चावी दे. मी माझी सगळी शक्ती एकवटून तो डब्बा जेटच्या चेहऱ्यावर फेकला आणि तळघराच्या दुसऱ्या बाजूला पळाली. तेथे आणखी एक दार होते, जे कदाचित बाहेर जाण्याचा गुप्त मार्ग असावा. जेट संतापाने ओरडला आणि त्याने गोळी झाडली. गोळी माझ्या कानाजवळून जात भिंतीत घुसली. मी त्या गुप्त दाराला जोराचा धक्का दिला आणि आत शिरले. आत एक अरुंद मार्ग होता, जो जमिनीखाली आणखी खोल जात होता. मला वाटले की मी मृत्यूच्या तोंडात चालले आहे, पण माझ्याकडे दुसरा कोणताही मार्ग नव्हता. जसजशी मी पुढे जात होते तसतशी ओलसरपणा आणि दुर्गंधी वाढत होती. अचानक तो मार्ग एका मोठ्या खोलीत जाऊन संपला. तेथे जे मी पाहिले त्याने माझे भान हरपले. खोलीच्या मध्यभागी एक जुने टेबल होते, ज्यावर डझनभर फाईल्स ठेवलेल्या होत्या. त्या फाईल्समध्ये बिल्डर खन्ना आणि जेटच्या काळ्या कृत्यांचा संपूर्ण हिशेब होता. जेट फक्त जमीन बळकावण्याचा प्रयत्न करत नव्हता, तो या शहरातील सर्वात मोठ्या अंमली पदार्थांच्या टोळीचा भाग होता आणि ही हवेली त्यांचा मुख्य अड्डा होती. अभयला या गोष्टींची चाहूल लागली होती, म्हणूनच त्यांना संपवण्याचे षडयंत्र रचण्यात आले होते. सासऱ्यांनाही कदाचित जेटची खरी ओळख समजली होती, त्यामुळे त्यांनी सर्व काही अभयच्या नावे केले होते, जेणेकरून जेट त्या पैशांचा वापर कधीही चुकीच्या कामासाठी करू शकणार नाही. जेट आता माझ्या अगदी मागे आला होता. त्याने माझे केस पकडले आणि मला जमिनीवर ढकलले. तो म्हणाला की खूप पाहिलंस तू, आता मरण्याची वेळ आली आहे. त्याने बंदुकीची नळी माझ्या कपाळावर ठेवली. माझा श्वास गुदमरू लागला, पण तेवढ्यात वरून एक मोठा आवाज आला. पोलिसांनी हवेलीला चारही बाजूंनी वेढा घातला होता. सासूंनी कदाचित पोलिसांना सर्व काही सांगितले होते, पण जेट पूर्णपणे वेडा झाला होता. तो म्हणाला की जर मी वाचलो नाही तर कोणीही वाचणार नाही. त्याने खोलीच्या कोपऱ्यात ठेवलेल्या काही गॅस सिलेंडरांकडे इशारा केला. तेथे एक टायमर लावलेला होता. त्याने तो सुरू केला. फक्त 5 मिनिटे उरली होती. त्याने मला तिथेच सोडून पळण्याचा प्रयत्न केला, पण तेवढ्यात अंधारातून एक सावली समोर आली. ते अभय होते. कमकुवत आणि डगमगती पावले, पण त्यांच्या डोळ्यात सिंहासारखी चमक होती. त्यांनी जेटचा मार्ग अडवला. जेटने त्यांच्यावर गोळी झाडण्याचा प्रयत्न केला, पण बंदूक अडकली. अभयने आपल्या सर्व शक्तीनिशी जेटला धक्का दिला आणि त्याला भिंतीवर आपटले. ते ओरडून म्हणाले की रेवा, इथून पळ. मी त्यांना सोडून कशी जाऊ शकले असते. मी जवळ पडलेला एक लोखंडी रॉड उचलला आणि जेटच्या पायावर प्रहार केला. तो खाली कोसळला. अभय आणि मी मिळून त्या गुप्त मार्गाकडे धावू लागलो. मागे टायमरची टिकटिक आमच्या हृदयाच्या धडधडीशी स्पर्धा करत होती. आम्ही जसे हवेलीच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ पोचलो तसाच एक प्रचंड स्फोट झाला. हवेलीचा मागचा भाग ढिगाऱ्यात बदलला. आम्ही दोघेही घरासमोरील गवतावर कोसळलो. आगीच्या ज्वाळा आकाशाला स्पर्श करत होत्या. पोलिसांनी जेटला जखमी अवस्थेत ढिगाऱ्यातून बाहेर काढले आणि अटक केली. मी अभयच्या छातीशी बिलगून हमसून रडू लागले. 2 वर्षांचा तो सन्नाटा, ती चिठ्ठी, तो अनोळखीपणा, सर्व काही आता संपले होते. पण जशी रुग्णवाहिका आली आणि आम्हाला रुग्णालयाकडे घेऊन जाऊ लागली, तसाच अभयने माझा हात पुन्हा दाबला आणि हळू आवाजात म्हणाले की रेवा, अजून एक गोष्ट बाकी आहे. त्या डायरीचे शेवटचे पान तू वाचलेले नाहीस. गूढ अजूनही बाकी होते. त्या डायरीत असे काय होते की या सर्व विनाशानंतरही ते रहस्य अपूर्णच राहिले होते. माझा जेट खरोखर निर्दोष होता का, की तोही या आगीचा एक भाग होता? हवेलीतील आग अजून शांत झालेली नव्हती, तरी माझ्या मनात एक नवी आग पेटू लागली होती. अभयला रुग्णवाहिकेत झोपवण्यात आले होते. त्यांच्या चेहऱ्यावर ऑक्सिजन मास्क होता, पण त्यांची पकड माझ्या मनगटावर इतकी घट्ट होती, जणू ते मला पुन्हा गमावण्याची भीती बाळगत होते. पोलिसांनी जेटला बेड्यात जखडले होते आणि सासू ढिगाऱ्याजवळ बसून हमसून रडत होत्या. रुग्णवाहिकेच्या सायरनच्या आवाजात माझे लक्ष त्या छोट्याशा पोटलीकडे आणि डायरीकडे होते, जी मी स्फोट होण्यापूर्वी छातीशी घट्ट धरली होती. अभयची प्रकृती स्थिर होती, पण त्यांचे शब्द, अजून एक गोष्ट बाकी आहे, माझ्या कानात एखाद्या भयानक संगीतासारखे घुमत होते. रुग्णालयात पोचताच अभयला ताबडतोब अतिदक्षता विभागात नेण्यात आले, कारण धूर आणि धक्क्यामुळे त्यांच्या फुफ्फुसांमध्ये संसर्ग सुरू झाला होता. मी बाहेर कॉरिडॉरमधील त्या उंच
परिचित बाकावर बसले होते, जिथे मी गेल्या 2 वर्षात कित्येक रात्री काढल्या होत्या. माझे हात थरथरत होते. जेव्हा मी ती डायरी उघडली, धूळ आणि धुराने माखलेली ती डायरी केवळ कागदांचा गठ्ठा नव्हती. ती आमच्या कुटुंबातील त्या रहस्यांची कबर होती, जी माझ्या सासऱ्यांनी अखेरच्या श्वासापर्यंत दडवून ठेवली होती. मी डायरीची पाने उलटण्यास सुरुवात केली. सुरुवातीची पाने सामान्य होती, व्यापाराचे हिशेब, जुनी कर्जे आणि कुटुंबातील गोष्टी. पण जसजशी मी मधल्या पानापर्यंत पोचले, तसतसे हस्ताक्षरातील भाव बदलत गेले. सासऱ्यांनी लिहिले होते की आज मला समजले की माझा मोठा मुलगा त्या मार्गावर निघाला आहे जिथून परत येणे अशक्य आहे. तो खन्नासोबत मिळून शहरात अंमली पदार्थांचा पुरवठा करत आहे. मी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला, पण त्याने मलाच धमकी दिली. मला माझ्याच रक्ताची लाज वाटते. मी माझे संपूर्ण मृत्यूपत्र अभयच्या नावे केले आहे, पण मला भीती वाटते की अभय एकटा त्यांच्याशी लढू शकणार नाही. मग ते पान आले, ज्याने माझ्या पायाखालची जमीन सरकवली. डायरीच्या शेवटच्या भागात माझ्या भावाचे नाव होते, विजय. त्यात लिहिले होते की अभयचा अपघात फक्त एक षडयंत्र नव्हता. त्याला अंजाम देणारा डॉक्टर तर फक्त एक प्यादा होता. खरा मुखबीर विजय होता. विजयने माझ्या जेठची हात मिळवणी केली होती, कारण त्याला त्याच्या बहिणी रेवाच्या वाटेची मालमत्ता हवी होती. तो अभयला कोमात ठेवून रेवाला प्यादे बनवून पाहत होता, जेणेकरून हळूहळू सर्व पैसा विजयच्या खिशात जाईल. माझ्या डोळ्यांसमोर अंधार पसरला. विजय माझा धाकटा भाऊ, ज्याला मी माझ्या मांडीवर खेळवले होते, ज्याच्या शिक्षणासाठी मी माझ्या शिवणकामाच्या पहिल्या कमाईतील पैसे खर्च केले होते, तो माझ्या सौभाग्याचा सौदा करत होता. मला आठवले की जेव्हा अभय कोमात होते, तेव्हा विजय वारंवार माझ्याकडे यायचा. तो म्हणायचा की ताई, जिजू आता कधीच बरे होणार नाही. तू हा निरर्थक खर्च करू नकोस. तो मला घरी परत घेऊन जाण्यासाठी सतत दबाव टाकायचा. त्यावेळी मला वाटायचे की तो माझ्या दुःखाला समजून घेत आहे, पण सत्य हे होते की तो मला अभयला एकटे सोडण्यासाठी भाग पाडत होता, जेणेकरून जेठ आणि खन्ना त्यांना रुग्णालयात मारू शकतील आणि नंतर विजयला त्याचा हिस्सा मिळू शकेल. गुडाचा एक एक थर आता उलगडतच चालला होता. अभयने त्या चिठ्ठीवर फक्त घरात मृत्यू लपलेला आहे असे लिहिले नव्हते. त्याने मला माझ्याच भावापासून सावध केले होते. अभयला कोमातून शुद्धीवर आल्यानंतर जेव्हा त्यांनी विजयला शेठसोबत रुग्णालयाच्या कॅन्टीनमध्ये गुपचूप बोलताना पाहिले, तेव्हा त्यांना समजले की धोका घराबाहेर नव्हता, तर रक्ताच्या नात्यांमध्येच दडलेला होता. तेवढ्यात रुग्णालयाच्या कॉरिडॉरमध्ये मला विजय येताना दिसला. त्याच्या चेहऱ्यावर चिंतेचा मुखवटा होता. तो धावत माझ्या जवळ आला आणि म्हणाला की ताई, तू ठीक आहेस ना? मी ऐकले की हवेलीत स्फोट झाला. जिजू कसे आहेत? मी डायरी अलगद माझ्या साडीच्या पदरात लपवली. माझ्या शिरांमध्ये रक्त नव्हे तर आग धावत होती. मी शांत राहण्याचा प्रयत्न करत म्हणाले की हो विजय, अभय वाचले आहेत, ते शुद्धीवर आहेत आणि त्यांनी पोलिसांना सर्व काही सांगितले आहे. विजयच्या चेहऱ्याचा रंग एका क्षणासाठी उडाला, पण त्याने लगेच स्वतःला सावरले. तो म्हणाला की ही तर खूप चांगली गोष्ट आहे ताई. आता पोलीस त्या गुंडांना सोडणार नाही. मी जरा डॉक्टरांशी बोलून येतो. मी त्याला जाऊ दिले. मला माहीत होते की तो डॉक्टरांशी बोलायला जात नव्हता, तर अभयने नेमके काय सांगितले आहे हे जाणून घेण्यासाठी जात होता. जसा विजय वॉर्डकडे गेला, तसंच मी ताबडतोब त्या पोलीस निरीक्षकाला फोन केला, ज्याने जेठला अटक केली होती. मी त्यांना सांगितले की खरा गुन्हेगार अजूनही मोकळा फिरत आहे. निरीक्षकांनी मला विश्वास दिला की ते साध्या वेशात रुग्णालयाकडे येत आहे. सुमारे अर्ध्या तासाने मी विजयला वॉर्डच्या बाहेर एका परिचारिकेशी भांडताना पाहिले. तो जबरदस्तीने आत घुसण्याचा प्रयत्न करत होता. त्याच्या डोळ्यात भावाचे प्रेम नव्हते, तर एका शिकाऱ्याची अस्वस्थता होती. मी त्याच्या समोर जाऊन उभी राहिली. त्याने मला ढकलण्याचा प्रयत्न केला. ताई, समोरून सरक, मला जिजूंशी काही महत्त्वाचं बोलायचं आहे. मी मोठ्या आवाजात म्हणाले की काय बोलायचं आहे विजय? हे विचारायचं आहे का की तो अजून का मेला नाही? की हे सांगायचं आहे की जेठसोबत मिळून तू जे जाळं विणलं होतं, त्यात आता तू स्वतःच अडकला आहेस? विजय थबकला. त्याचा मुखवटा उतरला होता. तो हसला, असं हास्य ज्याने माझा आत्माच थरथरला. तो म्हणाला की ताई, तू नेहमीच भावनिक राहिली आहेस. तुला काय वाटलं मी आयुष्यभर तुझी आणि अभयची गुलामी करत राहीन? मला पैसा हवा होता आणि खूप सारा हवा होता. तुझ्या जेठने मला अर्धी जमीन देण्याचं वचन दिलं होतं. जर तू गप्पच माझ्यासोबत माहेरी आली असतीस, तर आज अभय शांतपणे मेला असता आणि तू आरामाचं आयुष्य जगली असतीस.
पण तू तर तुझं आयुष्य पणाला लावून सगळाच खेळ बिघडवला. त्याने खिशातून एक छोटासा चाकू काढला. हॉस्पिटलच्या त्या सुनसान मार्गिकेत कोणीही नव्हतं. तो म्हणाला की जर अभयने तोंड उघडलं तर मी त्याला इथेच संपवेन आणि तुलाही मी घाबरत नाही. माझी भीती आता द्वेषात बदलली होती. मी म्हणाले की तुम्हाला मारशील विजय, ज्या बहिणीने तुला सांभाळून मोठं केलं. त्याने चाकू माझ्या गळ्याजवळ आणला. तेवढ्यात मागून एक मोठा आवाज आला. पोलीस निरीक्षकांनी त्याला पकडलं होतं. विजय झटापट करू लागला, पण आता त्याची चाणाक्षी कामी येणार नव्हती. त्याला उडत नेण्यात आलं. मी तिथे जमिनीवर बसले. माझं हृदय तुटलं होतं. माझे जेट तर परके होते, लोभाने आंधळे झाले होते. पण माझा स्वतःचा भाऊ पैसा इतका मोठा झाला होता का की रक्ताची नाती ही फिक्की पडली होती. मी डगमगत्या पावलाने अभयच्या वॉर्डमध्ये गेले. आता त्यांच्या चेहऱ्यावर ऑक्सिजन मास्क नव्हता. त्यांनी मला पाहिलं आणि हात पुढे केला. मी त्यांचा हात पकडला आणि रडू लागले. मी म्हणाले की अभय मला माफ करा, मी आपल्याच माणसांना ओळखू शकले नाही. अभय हळू आवाजात म्हणाले की रेवा, दोष तुझा नाही. लोभ हा असा आजार आहे जो सर्वात पवित्र नात्यांनाही गिळून टाकतो. त्या चिठ्ठीवर मी जे लिहिलं होतं ते तुला घाबरवण्यासाठी नव्हतं, तर तुला त्या फसवणुकीपासून वाचवण्यासाठी होतं जी तुला आतून पोखरत होती. सस्पेन्स अजून पूर्णपणे संपलेला नव्हता. अभयने मला सांगितले की बाबांच्या डायरीत आणखी एक रहस्य आहे. डायरीचा जो भाग मी वाचला नव्हता त्यात एक पान चिटकलेले होते. मी ते लक्षपूर्वक पाहिले. त्या पानावर एका बँक खात्याचा तपशील आणि वसतिचा कोड लिहिलेला होता. अभयने सांगितले की बाबांनी खरोखरच एक मोठी रक्कम निराधार लोकांसाठी ठेवली होती आणि त्याचे विश्वास मला आणि अभयला बनवले होते. भाऊ आणि विजयला वाटले होते की ती संपत्ती हवेलीच्या तळघरात आहे, पण ती तर समाजसेवेसाठी राखून ठेवली होती. आम्ही दोघांनी ठरवले की त्या हवेलीच्या राखेतून आम्ही एक नवे आयुष्य सुरू करू. पण त्याच रात्री जेव्हा मी हॉस्पिटलच्या खिडकीजवळ उभी होते तेव्हा मला एक निनावी फोन आला. दुसऱ्या बाजूने एक भारदस्त आवाज आला की देवा, तुला वाटलं की विजय आणि तुझे जेट पकडले गेल्याने सगळं संपलं. खेळ तर आता सुरू झाला आहे. खरा मालक अजूनही मोकाट फिरत आहे. माझं हृदय पुन्हा खालपर्यंत कोसळलं. काय खन्ना आणि जेटच्या वरही कोणीतरी होतं. काय हे षडयंत्र आणखी घडत होतं? अभयकडे जे पुरावे होते ते पुरेसे नव्हते का? सस्पेन्सची शेवटची कडी आता त्या दिशेने सरकत होती जिथे मृत्यू आणि जीवनाचा अंतिम निर्णय होणार होता. हॉस्पिटलच्या त्या खिडकीतून दिसणारी काळोखी रात्र अचानक आणखी भयावह झाली होती. मी त्या निनावी फोनला एका खोल षडयंत्राचा इशारा समजले. खरा मालक अजूनही मोकाट फिरत आहे. या शब्दाने माझ्या अंगावर शहारे आणले. मला वाटले होते की जेठ खन्ना आणि विजय पकडल्याने वादळ थांबले आहे, पण ही तर वादळापूर्वीची शांतता होती. मी अभयकडे पाहिले. ते गाढ झोपले होते. त्यांचा चेहरा पिवळसर दिसत होता, पण त्यावर एक समाधान होते. मला जाणवले की आता मला कमकुवत होता कामा नये. मी त्या फोनचा क्रमांक शोधण्याचा प्रयत्न केला, पण तो खाजगी क्रमांक होता. तेवढ्यात मला बाबांच्या त्या डायरीची आठवण झाली. मी ती पुन्हा उघडली. डायरीच्या अगदी शेवटच्या कव्हरच्या आत एक अतिशय बारीक शिवण होती. मी ती नखाने उचकटली तर आत एक छोटासा चिप सापडला. त्यावर 6 असे लिहिले होते. मी हॉस्पिटलच्या स्वागत कक्षातून एक लॅपटॉप मिळवला आणि ती चिप त्यात जोडली. चिप उघडताच माझ्यासमोर एक व्हिडिओ फाईल दिसू लागली. व्हिडिओमध्ये माझे सासरे अतिशय आजारी अवस्थेत दिसत होते. त्यांनी म्हटले की रेवा, जर तू हे पाहत असशील तर याचा अर्थ असा की घरातील लांडग्यांनी आपले खरे रूप दाखवले आहे. खन्ना आणि जेठ तर फक्त मोहरे आहेत. या संपूर्ण खेळामागे तो माणूस आहे ज्याला या शहराचा तारणहार म्हटले जाते. तो म्हणजे हॉस्पिटलचा विश्वस्त आणि शहरातील सर्वात मोठा दानशूर ठाकूर विक्रमसिंग. ठाकूर विक्रमसिंग तोच माणूस जो आज संध्याकाळी अभयची विचारपूस करण्यासाठी फुलांचा गुच्छा घेऊन आला होता. माझा घसा कोरडा पडला. तो माणूस इतका प्रभावशाली होता की पोलीस सुद्धा त्याच्या इशाऱ्यावर नाचत होते. सासऱ्यांनी पुढे सांगितले की ठाकूर विक्रमसिंगला या हवेलीच्या जमिनीखाली दडलेला तो जुना दस्तऐवज हवा आहे, जो सिद्ध करतो की शहरातील अर्धी जमीन प्रत्यक्षात सरकारी आहे आणि त्याने ती फसवणूक करून बळकावली आहे. सस्पेन्स आता आपल्या शिखरावर पोचला होता. मला समजले की जेठ आणि खन्ना तर फक्त त्या दस्तऐवजचा शोध घेण्यासाठी नेमलेले होते. ठाकूर विक्रमसिंगने विजयला लोभाचे आमिष दाखवले होते.
तेवढ्यात वॉर्डचे दार हळूच उघडले. मी झटकन वळले. समोर ठाकूर विक्रमसिंग उभा होता. त्याच्यासोबत 2 हत्यारबंद माणसे होती. त्याने आपले ते बनावट हास्य चेहऱ्यावर आणले आणि म्हटले की रे वा बाळा, तू खूप हुशार आहेस. ती चिप मला दे. मी वचन देतो की तू आणि अभय उद्याची सकाळ पाहू शकाल. मी लॅपटॉप बंद केला आणि तो माझ्या मागे लपवला. ठाकूर साहेब, आपल्यासारखे लोक समाजासाठी कलंक आहेत. माझ्या सासऱ्यांनी सर्व काही या चिपमध्ये रेकॉर्ड करून ठेवले आहे. ठाकूर हसला. रेकॉर्डिंगने काय होणार? येथील हवा सुद्धा माझ्या हुकुमावर चालते. पोलीस, न्यायालय सगळे माझ्या खिशात आहेत. तो दस्तऐवज कुठे आहे? तेवढ्यात बेडवर पडलेल्या अभयने डोळे उघडले. त्यांचा आवाज अतिशय मंद होता, पण त्यात एक वेगळीच घणाघाती ताकद होती. तो दस्तऐवज कुठेही नाही ठाकूर. तो तर वर्षांपूर्वीच राग झाला आहे. ठाकूरचा चेहरा रागाने लालबुंद झाला. खोटं बोलत आहात तुम्ही. त्या हवेलीच्या तळघरात एक तिजोरी होती. अभय हसत म्हणाले की ती तिजोरी रिकामी होती. खरा दस्तऐवज बाबांनी त्या कपाटातील घड्याळात लपवला होता, जो रेवाने आधीच काढून घेतला होता. ठाकूरने माझ्याकडे पाहिले. माझ्याजवळ त्या घड्याळातील भाग होता, पण त्यात फक्त मेमरी कार्ड होती. ठाकूरने आपल्या माणसांना इशारा केला. ते माझ्याकडे सरकू लागले, पण तेवढ्यात अचानक संपूर्ण हॉस्पिटलचा सायरन वाजू लागला. क्षणार्धात खोलीत पोलिसांचे एक मोठे पथक शिरले. त्यांच्यासोबत शहराचे आयजीही होते. ठाकूर विक्रमसिंग चकित झाला. आयजी साहेब, तुम्ही इथे? या स्त्रीने मला इथे बोलावून धमकी दिली आहे. आयजींनी एक रेकॉर्डिंग डिव्हाइस बाहेर काढले. हे तेच डिव्हाइस होते जे मी ठाकूर आत येण्यापूर्वी सुरू केले होते आणि ज्याचे थेट प्रक्षेपण आयजींकडे जात होते. आयजी म्हणाले की ठाकूर साहेब, तुमची समाजसेवक आणि मसीहा असलेली प्रतिमा आता संपली आहे. तुमचे संभाषण आम्ही थेट ऐकले आहे आणि ती चिप जी रेवाकडे आहे आता आमच्या ताब्यात आहे. ठाकूरला तत्काळ बेड्या ठोकण्यात आल्या. त्याच्या चेहऱ्यावर आता पराभव आणि भीती स्पष्ट दिसत होती. जेव्हा ठाकूरला घेऊन जाण्यात आले तेव्हा खोलीत शांतता पसरली. अभयने माझा हात धरला. सस्पेन्सचा शेवटचा धागा आता सुटला होता. ती पर्ची जी अभयने मला दिली होती ती फक्त एक इशारा नव्हती. तो एक संकेत होता की घरात मृत्यू लपलेला आहे. याचा अर्थ MOT म्हणजे मॅन्युअल ऑफ ट्रस्ट होता, जे सासऱ्यांच्या डायरीचे गुप्त नाव होते. अभयला माहीत होते की जर त्यांनी सर्व काही स्पष्टपणे सांगितले तर माझा जीव धोक्यात येईल. अभय काही आठवड्यात पूर्णपणे बरे झाले. जेठ, विजय आणि खन्ना आणि ठाकूर विक्रमसिंग हे सर्व तुरुंगात होते. विजयने तुरुंगातून माफीचे पत्र पाठवले, पण मी त्याला माफ केले नाही. काही विश्वासघात इतके मोठे असतात की ते विसरणे अशक्य असते. आम्ही ती वारशाची जमीन सरकारच्या ताब्यात दिली, जेणेकरून तेथे एक मोठे अनाथालय आणि हॉस्पिटल उभारले जाईल, जशी सासऱ्यांची इच्छा होती. 2 वर्षांची ती अंतहीन वाटणारी रात्र अखेर संपली होती. ज्या नवऱ्याने मला ओळखण्यास नकार दिला होता तोच आज माझ्यासोबत नव्या आयुष्याची सुरुवात करत होता. मी एका सुंदर फ्रेममध्ये जपून ठेवली. ते आम्हाला नेहमी आठवण करून देते की जेव्हा जग साथ सोडते, जेव्हा आपलीच माणसे शत्रू बनतात, तेव्हा ही प्रेम आणि सत्याचा एक छोटासा किरण मृत्यूवर विजय मिळवू शकतो. माझ्या डोळ्यात आता अश्रू नव्हते, तर नव्या आशेची चमक होती. आम्ही आमचे ते जुने छोटेसे घर पुन्हा सजवले. तेथे आता भजनचा सुगंध, चहाची वाफ आणि आमच्या आनंदी हास्याचे स्वर दररोज घुमू लागले. ही कथा फक्त एका अपघाताची आणि कोमाची नव्हती. ही एका स्त्रीच्या अढळ विश्वासाची कथा होती, जिच्या श्रद्धेने नियतीलाही बदलण्यास भाग पडले. तर मित्रांनो, कशी वाटली कथा कमेंट करून सांगा. आणि कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.